नमस्कार मंडळी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मागे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 2 बड्या नेत्यांवरती आरोप केले होते की त्यांना राष्ट्रवादी हा पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. आणि ते 2 बडे नेते म्हणजे एक खासदार सुनील तटकरे व 2 प्रफुल्ल पटेल. तर त्यांनी देखील म्हणजे सुनील तटकरे यांनी देखील रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलेले होते. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवरती गंभीर आरोप केला आहे. ते असे म्हणाले की रोहित पवार यांना आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी त्यांनी काही एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलेलं आहे, असा घणाघाती प्रहार सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवरती केला. म्हणजे सूरज चव्हाण पुढे बोलताना असं म्हणाले की जाणीवपूर्वक आमचा पक्ष कशा पद्धतीने बदनाम करता येईल यासाठी रोहित पवार व त्यांची टीम प्रयत्न करते. मात्र माझं त्यांना व त्यांच्या टीमला एवढंच सांगणं आहे की जेवढं लक्ष तुम्ही आमचा पक्ष बदनाम करण्यासाठी करतायत तेवढंच लक्ष तुम्ही स्वतःच्या पक्षातील आमदार व खासदारांवरती द्यावेत, कारण आमच्या पक्षांना शिस्त लावण्यासाठी सुनेत्रा पवार या सक्षम आहेत, असं देखील ते म्हणाले. पुढे ते असे पण म्हणाले की मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचा बॅनर लावून कार्यक्रम करतात ते आधी बघा. यापुढे जर आमच्या पक्षावरती टीका टिप्पणी केली तर त्याला जशास तसं उत्तर आमच्याकडून येईल, असा गंभीर इशारा त्यांनी रोहित पवार यांना दिला. पुढे बोलताना सूरज चव्हाण यांनी अशोक खरात प्रकरण देखील बोलले की हे प्रकरण खूप गंभीर आहेत आणि यावरती व्यवस्थितरित्या पोलीस आपलं काम करत देखील आहेत. तर तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं, आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.